मंडळी, आत्ता वाजतायत रात्रीचे 9:45 आणि आम्ही नवरा बायको आत्ता निघालेलो आहोत दिवाळीच्या शॉपिंगसाठी. हो, कारण तर नेहमीपेक्षा जरा जास्तच उशिरा ड्युटीवरून हे घरी आले आणि सण म्हणलं की बंदोबस्त वाढतात. त्यामुळे मग उद्या पण त्यांना वेळ मिळणार नव्हता. तर म्हटलं की काही होऊ देत, आता जाऊया. काय शांभवीला झोपी घातलं आणि आलोत केसरी आणि आईच्या हवाली करून. आणि इथं दिसत असेल तुम्हाला छान छान तोफा, मावळे आणि बाजारपेठ अगदी गजबजून गेली आहे. खरं तर किल्ल्यावर ठेवण्यासाठी खूप सारं साहित्य इथं आलेलं आहे आणि कसल्याही प्रकारे पार्किंगला जागा नाहीये, इतकी गर्दी आहे. त्यानंतर एका लोकलच्याच काकींकडनं मी छान अशा पंत्या घेतल्या. गेल्या वर्षीच्या काही पंत्या आहेत त्या श्रीने डेकोर केल्या, जास्त नाही घेतल्या. आणि गर्दी बघू शकताय तुम्ही, अगदी पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हता. शांभवीसाठी 1-2 ड्रेस बघितले. स्ट्रीट शॉपिंग म्हणलं की कानातले गळ्यातले घेण्याचा काही मोह आवरत नाही आणि छान छान ड्रेसेस सुद्धा होते अगदी अफोर्डेबल प्राईसला. परंतु आमचा नवरा अशा गोष्टी आवडत नाहीत, त्यामुळे मग ते तिथंच ठेवलं आणि लायटिंगसाठी काही ऑप्शन्स बघितले. ह्या 150ला 3 होत्या, परंतु 100ला 3 करून मी घेतल्या. खूप सुंदर डिझाईन होती, रेग्युलरपेक्षा जर अशी वेगळी, पण याची काही खात्री नाही आहे किती वेळ टिकेल असं ते म्हटले, तरीही रिस्कवरती घेतल्या. त्यानंतर ट्रॅडिशनल वेअरवरती कानातले पण बघितले आणि इथे खूप सुंदर अशा पद्धतीने पणत्यांसाठीचं एक हे होतं, ज्याच्यामध्ये आपण 12, 6, 18 अशा प्रकारे पणत्या लावू शकतो. आणि याला काय म्हणतात ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. मला तरी हे खूप डिझाईन आवडलं होतं. त्यानंतर काही माळासुद्धा थोड्याशा वेगळ्या होत्या नेहमीपेक्षा. नंतर धूपदाणी, त्यानंतर अगरबत्तीचं स्टँड वगैरे घ्यावं वाटलं होतं, पण प्राईस खूपच जास्त होती. त्यानंतर आकाशकंदील घ्यायचे होते, पण यांना काही आवडले नाहीत. मग ते म्हटले मी मागून घेऊन येतो. आणि मी गळ्यातले मात्र हे 2 सेट घेतलेले आहेत. स्ट्रीट शॉपिंगची मजाच काही और असते. आणि त्यानंतर महाद्वार रोडला आलोय आणि देवीचं दर्शन घेतलं नाही असं होतच नाही. दर्शन घेऊन आम्ही घरी परतलोत. बाय.